नमस्कार, कदम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामींचं जे नैवेद्याचं ताट आहे ते पाहणार आहोत. चला. मी कुकर आधीच लावून घेतला होता, तर त्याच्यामध्ये मुगाची डाळ आहे आणि टोमॅटो मी शिजवून घेतलं होतं. आता नैवेद्याचं ताट आहे म्हणजे याच्यामध्ये कांदा लसूण अजिबात येणार नाही. त्यामुळे आता खोबरं, ओलं खोबरं, हळद आणि जिरं हे डाळीसाठी आपण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. हे डाळीचं वाटप रेडी आहे. आता आपण या डाळीमध्ये आपण घालून घेऊया. चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि या डाळीला फोडणी नाही घालायची, फक्त ही डाळ अशीच गरम करायची. थोडी हळद लागली तर आपण वरून घालू शकतो. इथे तर वरणाला आपले चांगले उकळे आलेले. आता गॅस बंद करायचा आणि वरण थोडं थंड झालं की मग त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. आता आपण इथे रव्याची खीर करणार आहोत. तर आधी पहिले तूप टाकून घेऊया. दूध इथे मी आधीच गरम करून ठेवले. खिरीमध्ये गरम दूधच टाकायचे, थंड दूध टाकायचं नाही. दूध थोडं गरम झालं की रवा भाजून घ्यायचा. रवा आपला भाजून झालाय. आता रवा भाजला की गरम दूध आहे ते आपण इथे रव्यामध्ये घालून घ्यायचं. इथे खिरीला थोडी उकळी आली, साखर घालून घ्यायची. साखर आपल्या आवडीप्रमाणे, तुम्हाला कमी गोड जास्त गोड त्याप्रमाणे. खीर झालेली आहे आपली बऱ्यापैकी. आता याच्यामध्ये शेवटी वेलची पावडर, ओलं खोबरं आणि ड्रायफ्रूट्स. एक 2 मिनिटासाठी उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करायचा. आता स्वामींच्या नैवेद्यासाठी आपली खीर आणि वरण तयार आहे. आता आपण बनवूया घेवडीची भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य: बेसिक मसाले, कढीपत्ता, धनाजिरा पावडर आहे, टोमॅटो, कोथिंबीर आणि दाण्याचं कूट आहे आणि घेवडी. प्रथम राई टाकूया, जिरं, कढीपत्ता, लाल तिखट, हळद, गोडा मसाला, किचन किंग मसाला, धनाजिरा पावडर आणि घेवडी. थोडंसं पाणी घालायचं घर असं आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. गॅस बारीकच ठेवायचा. 5 मिनिटांनी भाजी आपण झाकण काढून बघूया. आता भाजीमध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घ्यायची. मीठ, आणि शेंगदाण्याचं कूट. ओलं खोबरं पाहिजे तर ओलं खोबरं पण घालू शकता, पण मी शेंगदाण्याचं कूट होतं घरामध्ये मग मी तेच वापरले. परत 1-2 मिनिटासाठी गॅस बारीक करायचा आणि झाकण मारायचं. इथे आता आपण पीठ मळून घेऊया. इथे मी भाजी ठेवली गॅसवर. आता मी या भाजीचा गॅस बंद करते. भाजी झालेली आहे. इथे मी लगेच कुकरही लावून घेतला भाताचा.
आता आपण कणिक मळून घेऊया पुरीसाठी. त्यासाठी थोडंसं मीठ, 2 ते 3 चमचे रवा आणि पाणी. आपण आता हे पीठ मळून घेऊया. पीठ आपण मळून घेतलेलं छान. आता हे जे गोळे करून घेतलेत, आता आपण पुऱ्या तळून घेऊया. तेल पण मी तापत ठेवले. रवा टाकल्यामुळे पुरी छान अशी फुगलेली आहे. तेल चांगलं तापून द्यायचं. तेल तापलं नसेल तर मग पुरी तळली जात नाही व्यवस्थित. पुरी अशी फुगली पाहिजे. पुरी करून झालेली आहे. आता तेल तापलेलंच आहे. आपण आता भजी करून घेऊया. त्यासाठी बेसन, हे सर्व मसाले आणि मी पालकच्या पानांची भजी करणार आहे. प्रथम पहिले मीठ टाकून घेऊया आपण. लाल तिखट, हळद, बस. खायचा सोडा, ओवा जर टाकायचा टाकू शकता, पण मी नाही टाकणार आहे. हे पालकची पानं अशी डीप करून घ्यायची याच्यामध्ये. पानं मीडियम साईजची बघूनच घ्या. जास्त मोठी पण नको, जास्त लहान पण नको. हे बघा, छान भजी होतात त्याचे पालकचे. बस, आता आपण काढून घेऊया. स्वामींसाठीचे नैवेद्याचे ताट तयार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही रेसिपी कशी वाटली हे नक्की तुम्ही सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.